नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं फॅन्स एज्युकेशनमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ब्रिज कोर्स मॅथ्स स्टँडर्ड 6चं टेस्ट नंबर 2 जी तुम्हाला 30 जुलैला टाकलेली आहे. तर मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे आणि तुम्ही व्यवस्थित ती बघा. वाटेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नंतर सोडवली तरी चालेल. ओके, लेट्स स्टार्ट. ओके स्टुडंट्स, आपण इथे मल्टिप्लायचा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा नंतर तुम्ही सॉल्व आउट करू शकता. नाव वी आर गोइंग टू सेकंड, दॅट इज द डिवाइड. ओके, लेट्स. ओके स्टुडंट, आता आपण क्वेश्चन फर्स्ट एचा डिवाइड हा जो सब क्वेश्चन आहे तो सॉल्व आउट केलेला आहे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा नंतर नोट डाऊन करू शकता. आता आपण क्वेश्चन नंबर 2कडे जाणार आहोत. ओके स्टुडंट, आय राईट हिअर क्वेश्चन नंबर 2. आयडेंटिफाय द स्मॉलर फ्रॅक्शन अँड सर्कल अराउंड इट. दॅट इज इन फर्स्ट एक्झाम्पल इज 6/13 अँड 9/13. आता अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, स्मॉलर फ्रॅक्शन शोधायचं आहे. असं स्मॉलर फ्रॅक्शन शोधत असताना पहिले जर डिनॉमिनेटर त्यांचे इक्वल आहेत बघा, तर डिनॉमिनेटर इक्वल असेल तर त्यांच्या न्यूमरेटरकडे बघायचं. जो न्यूमरेटर सगळ्यात लहान असेल, दोघांमध्ये जो न्यूमरेटर लहान आहे तो काय करायचं बघा. इथे 6/13 कोणता न्यूमरेटर लहान आहे हा, मग मी असं स्मॉलरचं चिन्ह दिलं आहे. 6/30 इज स्मॉलर दॅन 9/13. मग आपण कुठला नंबर आपण सर्कल करू शकतो, दॅट इज हा नंबर सर्कल. नाव सेकंड एक्झाम्पल इज 12/17 अँड 12/15. ओके, आता इकडे बघा, इथे डिनॉमिनेटर सेम नाहीत पण न्यूमरेटर सेम आहेत. तर अशावेळी ज्यावेळेस न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर न्यूमरेटर सेम असेल आणि डिनॉमिनेटर जर सेपरेट असेल तर आपण काय बघणार आहोत, त्यांचं डिनॉमिनेटर बघूया. जर जो डिनॉमिनेटर त्यांचा बिगर आहे बघा, जो डिनॉमिनेटर त्यांचा बिगर आहे तो काय आहे, स्मॉलर आहे. आलं लक्षात, म्हणजे हा स्मॉल आहे बघा. हा डिनॉमिनेटर कुठला आहे, स्मॉल 15 आहे. स्मॉल 12/15. ओके, मग हा कुठला स्मॉलर झाला. स्टॉप कर एक मिनिट. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, हा न्यूमरेटर त्यांचे सेम आहेत आणि डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. अशावेळी आपण काय करायचं, डिनॉमिनेटर जो त्यांचा बिगर नंबर आहे, जो डिनॉमिनेटरचा बिगर नंबर आहे तो फ्रॅक्शन का असतो, स्मॉल असतो. म्हणजे हा फ्रॅक्शन काय आहे, स्मॉलर. 12/70 इज स्मॉलर दॅन द 12/15. देन विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन, दॅट इज 12/17 इज द स्मॉलर फ्रॅक्शन. नाव थर्ड वन इज 15/16 अँड 7/8. बघा आता इथे न्यूमरेटर पण डिफरंट आणि
डिनॉमिनेटर पण डिफरंट आहेत. अशा वेळेस काय करायचं बघा, आता 8च्या टेबलमध्ये 16 येतो बरोबर, मग हा 15/16 जसा आहे तसाच ठेवूया. नंतर 7/8, 8च्या टेबलमध्ये 16 केव्हा येतो, 8 टू जा 16, आणि म्हणून आपण काय करायचं आहे, वरती पण 2नेच मल्टिप्लाय करायचं आहे, कारण डिनॉमिनेटर आपल्याला इक्वल यायला पाहिजे. 8 टू जा 16, 7 टू जा 14. आता बघूया 15/16 आणि याचा आन्सर आहे 14/16. इथे डिनॉमिनेटर आपले इक्वल आलेले आहेत. मग आता न्यूमरेटर बघूया 15/16 अँड 14/16. विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन, दॅट इज द 15/16 is greater than the 14/16. So therefore which fraction is smaller, 7/2. Then circle it. Then fourth one is 2/14 and 5/7. आता हा पण तसाच आपल्याला सॉल्व आउट करायचा आहे. 2/14, 7च्या टेबलमध्ये 14 आहे, 2/14 जसा आहे तसाच ठेवूया आपण, आणि हा बघा 5/7 इक्वल टू, याच्या खाली सॉल्व आउट केलं तरी चालेल. 7/5/7 जसं आहे तसंच लिहा. 7 टू जा 14, देअरफॉर वी मल्टिप्लाइड हिअर बाय 2 अँड ऑल्सो बाय न्यूमरेटर मल्टिप्लाय 2, देअरफॉर 5 टू जा 10, 7 टू जा 14 आला इक्वल डिनॉमिनेटर. देन 2/14 आणि इकडे किती आहे 10/14. आता न्यूमरेटरकडे बघूया. विच न्यूमरेटर इज स्मॉलर, 2/14 इज स्मॉलर दॅन, म्हणजेच स्मॉलर दॅन 10/14, म्हणजे कुठला स्मॉलर आला, हा 2/14 इज स्मॉलर, देअरफॉर अराउंड 8. I wrote here question number 3. The sub question is, I read 6/11 part of the book yesterday and 2/11 part today. How much part is left to read? म्हणजे याचा अर्थ असा होतो की एका पुस्तकाचा मी 6/11 पार्ट काल वाचला आणि 2/11 हा पार्ट आज वाचलेला आहे, तर किती शिल्लक राहिलेलं आहे. तर बघूया, तुम्ही बघत राहा कसं मी सॉल्व आउट करते. ओके, so student 3/11 is the answer. So 3/11 part is left to read, म्हणजे 3/11 पार्ट हा वाचण्याचा राहिलेला आहे. ओके, नाव वी आर गोइंग टू सॉल्व सेकंड. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सेकंड सब क्वेश्चन मी लिहिलेला आहे. आउट ऑफ द वॉटरमेलन विच मदर हॅड ब्रॉट चिल्ड्रन एट 3/8 पार्ट अँड ग्रँडमा एट 2/8 पार्ट, विच इज द पार्ट ऑफ द वॉटरमेलन दे एट इन ऑल. याचा अर्थ असा होतो की एका कलिंगडाचा 3/8 पार्ट हा मुलांनी खाल्ला आणि 2/8 पार्ट हा ग्रँडमा म्हणजे आजीने खाल्ला. तर सगळं मिळून त्यांनी किती टरबूज खाल्लेले आहे किंवा कलिंगड खाल्लेले आहे. तर बघूया आपण काय करायचे ते. आता इन ऑल आलं म्हणजे आपल्याला तिथे ॲडिशन करावी लागणार आहे. फक्त एवढंच करायचं आपल्याला. बघा तुम्ही, एट. ओके, दॅट इज द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन. म्हणजेच 5/8 पार्ट 8 इन ऑल. एका कलिंगडाचा 5/8 हा भाग खाल्ला गेलेला आहे. ओके स्टुडंट, आता आपण सोडूया मल्टिप्लाय द लार्जेस्ट 4 डिजिट नंबर अँड लार्जेस्ट 3 डिजिट नंबर. तर पहिले आपण लिहूया लार्जेस्ट 4 डिजिट नंबर. विच इज द लार्जेस्ट 4 डिजिट नंबर, दॅट इज 9999. विच इज मल्टिप्लाय बाय लार्जेस्ट 3 डिजिट नंबर, दॅट इज द 999. नाव डू हिअर मल्टिप्लाय, म्हणजे इथे आपण मल्टिप्लाय करणार आहोत. 9 जा
तर विद्यार्थी मित्रांनो आपलं ॲन्सर आलेलं आहे. बघा किती आलेलं आहे. 99,89,001. दॅट इज द ॲन्सर ऑफ धिस क्वेश्चन. नाव वी आर गोइंग टू द फोर्थ. तर आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. दॅट इज द 46 पेपर्स आर रिक्वायर्ड टू मेक वन नोटबुक. हाऊ मेनी नोटबुक्स विल बी मेड बाय यूजिंग 5750 पेपर्स. याचा अर्थ असा होतो की एक नोटबुक, एक वही तयार करण्यासाठी 46 पानांची गरज आहे. तर 5750 पानांच्या किती वह्या, किती नोटबुक्स तयार होतील. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे डिवायडेशन म्हणजे भागाकाराची प्रोसेस इथे करणार आहोत आपण. 46 इज द डिवायझर अँड 5750 इज द डिव्हिडंड. नाव 46 1 जा 46. हाऊ मेनी रिमेन 1 and 5 minus 4 is the 1. Then take this 5. 46 1 जा 46. 46 2 जा 46 2 जा here 92. Okay, 46 2 जा 92. Then how many remain? Here remain 23. Then take 0. That is 46 5 जा 46 5 जा is the 230. 0 0 0. Then how many notebook made? There is 125 notebook will made from 5750 papers. Okay student, this is the last question of this BRISH course test number 2. Draw an angle ABC of 40 degree. It's very simple. आपल्याला 40 अंश कोणाचा काय 40 अंश मापाचा कोण काढायचा आहे. खूप सोपं आहे. ड्रॉ फर्स्ट अपॉन अ रे ऑफ एनी लेंथ. एक रे काढायचा आहे कुठल्याही मापाचा, कुठल्याही लेंथचा, कुठल्याही लांबीचा. आपल्याला माहिती आहे ओरिजिनचा, रेचा ओरिजिन जिथे आहे तिथे काय करायचं, डॉट करा. आणि टेक प्रोटेक्टर अँड कीप धिस प्रोटेक्टर ऑन धिस रे, सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ऑन धिस रे अँड मेजर धिस अँगल फ्रॉम 0 ऑफ धिस प्रोटेक्टर फ्रॉम धिस साइड विच इज द arrow. Where is the arrow? 0 10 20 30 40. Here is 40. That is our measurement. And after that take a scale and join these two points. Okay, this is the angle of 40 degree. It's very simple. Okay student, we finished here our paper of BRISH course standard 6. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. पण बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ओके, बाय स्टुडंट, हॅव अ गुड डे.